अतिशय धक्कादायक बातमी. मुंबईतल्या मालाड परिसरात झालेल्या खुनाचा कोकणातल्या चिपळूणमधल्या रामपूर गावात अखेर 5 महिन्यांनी उलगडा झाला. पण त्यानंतर अवघ्या 24 तासात चिपळूण पोलिसांनी 2 आरोपींना मालाडमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूणमधल्या रामपूर गावातल्या आवटेवाडीत मंगळवारी म्हणजे 31 मार्चला एका आंब्याच्या बागेत काही मानवी हाडं जळलेल्या अवस्थेत सापडली. त्या मानवी हाडांसोबत सापडलेली अंगठी आणि लोखंडी रॉडच्या आधारे चिपळूण पोलिसांनी खुनाचं गूढ उकललं. मालाडमधल्या एजाज कुरेशी यांचा आर्थिक व्यवहारावरून विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान यांच्याशी नोव्हेंबर महिन्यात वाद झाला होता आणि त्याच वादातून त्या दोघांनी एजाज कुरेशी यांची मालाडमध्ये हत्या केली आणि त्यानंतर एजाजचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून विशाल खोडदेकरच्या रामपूरमधल्या आंब्याच्या बागेत फेकण्यात आला. विशाल खोडदेकरनं फेब्रुवारी महिन्यात तो मृतदेह जाळला, पण त्यानं हाडांची विल्हेवाट लावण्याआधीच खुनाच्या प्रकरणाला वाचा फुटली. चिपळूण पोलिसांनी वेगानं हालचाली करून विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खानला मालाडमधून अटक केली. त्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या विशाल खोडदेकरनी इथं बॉडी आणून त्याच्या शेतामध्ये टाकली ही साधारणतः 15 नोव्हेंबरची गोष्ट आहे. 15 नोव्हेंबर 2025ला. त्याच्यानंतर तो जानेवारीच्या एंडच्या सुमारास त्याचं म्हणणं आहे की मी तिथं आलो आणि त्या बॉडीची अवस्था पाहिली तर त्यावेळेस ते कोणतरी हिंस्र प्राण्याने वगैरे बॅग फाडलेली होती आणि काही त्याचे तुकडे शरीराचे एकदम हाड असे उरलेले होते आणि कवटी वगैरे असा प्रकार दिसत होता. त्याच्यानंतर मग तो म्हणला की परत आता लोक बागेत येतील, आंब्याचा सीझन चालू होत आहे ह्या हिशोबाने नंतर तो परत फेब्रुवारीमध्ये आला आणि त्यांनी डिझेल घेऊन त्याच्यावरती टाकला आणि ते पेटवून देऊन पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला की कोणाला काही ओळखू येऊ नये म्हणून. बीच में पैसा बोलते ऑनर के पास आया था तो ऑनर दे रहा था पैसा, लेकिन वो उस टाइम क्या बोली कि मेरे पास दूसरा रूम नहीं है तो मैं नहीं खाली कर सकती करके, और वो ऑनर ने लगता पैसा कहीं और लगा दिया. तो उसके बाद में ये मेरे हस्बैंड के पीछे पड़ी कि मुझे पैसा दिलाओ पैसा दिलाओ. ये बोले जब उसके पास आएगा तभी दिलाएगा. ना तो उसने बोला कि दूसरी जगह दूसरा कोई ऑनर देख लो आप रेंट पे कोई डाल के और इसको वो पैसा उसको ट्रांसफर करके उसको खाली करवा दो करके. तो बोले ठीक है करके उस हिसाब से उन लोगों का चल रहा था. 1-2 लोगों को दिखाई भी थे कि किसको हाईवे पे डालने का है करके उस हिसाब से. तो उस दिन पता नहीं क्या उन लोगों को बहाने से उनको ऊपर बुलाए, मारा मारी हुई या उन दोनों ने मिलके उनको मारा. अभी वो क्या बोलती कि हम दोनों ने मिलके उसको मारे करके. मंडळी, मुंबईतल्या मालाड पूर्व येथील कुरार परिसरात तलवारीने झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. हाती आलेल्या माहितीनुसार कुरारमधल्या प्रतापनगरात आधी मालमत्तेच्या वादावरून 2 गटांमध्ये भांडण